काय बातमी आल्यात बघू. लॉकडाऊन मध्ये सोन्याचे भाव वाढले. अगं बाई, चला मग पटकन सोनं घेऊ, अजून किमती वाढायच्या. तसं नाही बायको, तू नीट ऐकलं नाही. मी ना हिंदी पेपर वाचतोय, हिंदी. त्याच्यात काय लिहिलंय, लॉकडाऊन में सोने के भाव बढ़ गए. म्हणजे सोने के म्हणजे झोपायचं प्रमाण वाढलंय लोकांचं, असं आहे ते. आणि तुला सोन्याची काय गरज आहे? अगं तू स्वतःची एक दागिना आहे बायको. इश जावा तिकडं. असं बोलायचं असतं. प्रत्येक बाईला ते आवडतं. तुम्ही पण करत जा, आपला फायदा. अगं बाई, आलं आलं माझं 25,000चं मेकअपचं साहित्य आलं. अरे वा, 25,000चं मेकअप. 25,000चं मेकअपचं साहित्य कशाला? आत्ताच तर तुम्ही मला दागिना म्हणला ना, मग त्या दागिन्याला वेळोवेळी पॉलिश नको करायला, म्हणून आणलंय. चुना घ्या आणि मला पॉलिश करा म्हणजे झालं. जाऊ द्या मंडळी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचं टेन्शन घालवायला आपण आणलाय तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ. मंडळी लक्षात आहे ना, आज सुद्धा भाऊ कदम आपल्या बरोबर असणार आहे. चला जाऊ व्हिडिओ स्टेशन मध्ये. तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि बघूयात की आपल्याकडे कुणी कुणी व्हिडिओ पाठवलेले आहेत. कुणी पाठवला व्हिडिओ आपल्याला पाठवलाय राधा शेलार यांनी. बघूया व्हिडिओ. लॅपटॉप भावा, लाव रे तो व्हिडिओ. पायल तो ऐसी बसती है कि जैसे छम 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 शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाहन, तीर कमान मारिती चक्रा, तुझा नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा 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 चक्रा. शांताबाई 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 अगं शांताबाई. वा 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 राधाजी, फारच भारी. आणि काय ते तुमचा गॉगल आणि तुमचा स्वॅग. आता स्वॅग हा एक तरुण पिढीमध्ये आलेला शब्द आहे, पण तरुणांनो आणि तरुणींनो तुमच्याकडे काय स्वॅग असणार आहे एवढा राधाजींकडे आहे बाबा. आणि त्यांची स्टाईलच मला आवडली. खरं तर बिनधास्त कसं असावं, बिनधास्त कसं जगलं पाहिजे हे तुमच्याकडे बघून शिकायला मिळतं. आणि आत्ताच्या या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसं सगळी घरामध्ये बंद असताना एक तुमच्याकडून शिकायला मिळेल सगळ्यांना की आनंद हा कुठेही मिळवता येऊ शकतो, अगदी स्वतःच्या घरात लॉकडाऊन असताना सुद्धा. आणि तोच आनंद तुम्ही स्वतः घेताय, तुमच्या कुटुंबाला देताय आणि आम्हाला सुद्धा दिला. हा व्हिडिओ मला लय आवडला. या व्हिडिओसाठी आपण तुम्हाला दिलेल्या आहेत 7 स्माइली. तर मंडळी आता लगेच वळूया पुढच्या व्हिडिओकडे. बघू मग आता व्हिडिओ कुठला आहे. लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. कॉल आल्यानंतर जर तुम्ही जास्त वेळ फोनकडे पाहत बसले तर समजून घ्यायचं फोन उचलल्यानंतर तुम्ही खोटच बोलणार. खरे 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 ऑब्झर्वेशन आहे काकांचं. तुम्ही किती शिकलेले असू द्या, पण एकदा जर बायको म्हणली ना तुम्हाला काही कळत नाही, सगळ्या डिग्र्या पाण्यात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही जगाचं तत्वज्ञान सांगताय खरंच. आपले पूर्वज दगडानं आग लावायचे, आपण तर आता तोंडानं आग लावून मोकळे होतो बा. त्यांना नाना असं म्हणतात बहुतेक गावामध्ये, आमच्याकडे माहिती आलेली आहे. आणि तुम्ही जर नीट त्यांच्याकडे बघितलं, त्यांचा फोटो दाखवा इकडे. नाना पाटेकरांसारखे दिसतात का नाही, वाईच वाईच बघा ना, त्यांच्यामध्ये ते आहेच आहे. आणि एक रांगडेपणा हा तुमच्यामध्ये आहे जो नाना सरांमध्ये आहे. नाना सरांनी जर तुमचा व्हिडिओ बघितला तर ते एवढंच म्हणले असते, वा 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 रामानंद उगले, फारच सुंदर केलं ना तुम्ही. आणि हे असं छान वगैरे काही तुम्ही करत जा. इतकं सुंदर वाटतंय की एक शेतकऱ्याच्या वेशामध्ये केलंय हा, आणि तो माणूस शेतकरीच असणार. इतकं सुंदर केलं, मला फार आवडलं. वा वा सुंदर, किती छान. व्हिडिओ मस्तच केलं तुम्ही. आणि तुमच्या या व्हिडिओसाठी आपण तुम्हाला दिलेल्या आहेत 8 स्माइली.
वा मंडळी, काय मजा येते की नाही? नुसती मजा घेऊ नका, तुम्ही पण एक भारी व्हिडिओ बनवा आणि लवकर मला पाठवा. बघू आता पुढचा व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे एका छोट्या मुलीनं, जिचं नाव आहे जानू. बघू मग आता तिनं काय पाठवलंय. अय लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. हे आई, काय 100 रुपये दे मला, मी जायला पाहिजे फिरायला. काय बोलतान सदा तारख्या मलाच काय पैसे मागत दुसरं जाऊन काम धंदा करायचा कना 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 मला आणून द्यायचे पैसे पण मला मागत नाही. तू तिकडे नको देऊ जा. ह्या दिवसात लॉकडाऊन पडले काय माय काय काम नाही तर खायला यायचं आणून द्यायचं पैसे हे त्याला यायचं करून द्यायचं खायचं काही राज एक रमावणे आणि बसायचं. आम्ही काय त्याला काम करायचे आम्ही आणि त्याच्या हातात पैसे घालायचे. नाही वस्तू नाही तेल नाही पाणी नाही काय नाही इथं. 100 रुपये द्यायला तुला काय होईल नुसते मला? 100 रुपयासाठी तुझ्या एक मला जाऊन नेऊन 100 रुपये द्यायचे तर कुठले आणू आता तुला 100 रुपये द्यायला रे? हा तिथं काम नाही तर वाईलच आणि तुला आणि हे करून द्यायचं पैसे आणून द्यायचे. लय माझ्या भागाला एखादी तासली आहे काय मार हो काय करू आणि काय नाही की नको देऊ तुला जा. काही गरज नाही. हो काय गरज नाही बाबा. 100 रुपये आणि 50 रुपये आणि 10 रुपये किती किती द्यायचे तर त्याला पैसे आणून. वा 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 वा, जानूसाठी खरंच मी जोरदार टाळ्या वाजवतो. कारण इतक्या लहान वयात ही संसाराची जबाबदारी तिच्यावरती पडली आणि ती भाकरी बघितली कशी छान थापत होती. याच्यावरून काही पोरींना शिकता येईल की भाकरीसाठी कौशल्य लागत नाही, इच्छाशक्ती लागते. जी इच्छाशक्ती त्या पोरीमध्ये लहानपणीच मला दिसते. आणि साडी नेसलेली आहे तिनं आणि ती आईचा वेश धारण केला होता आणि काय जबाबदारीनं पोरगी बोलते एवढ्या लहान वयामध्ये. आणि आपण असं म्हणतो की राव ॲक्टिंग शिकायला पाहिजे का, ॲक्टिंग कुठल्या तरी स्कूलमध्ये शिकता येते का. असा व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटतं की ह्यांनी कुठल्या स्कूलमध्ये ॲक्टिंग शिकली असेल. इनबॉर्न टॅलेंट ज्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, तसं या पोरीमध्ये आहे. आणि मला असं ठामपणे वाटतं की ही पोरगी पुढं जाऊन एक चांगली अभिनेत्री होणार. आणि हा व्हिडिओ जर नागराज मंजुळे साहेबांनी बघितला तर मला असं वाटतं सैराट पार्ट 2 साठी दुसरी आरची त्यांना मिळेल. हा व्हिडिओ आपण त्यांना दाखवायलाच पाहिजे. पण जानू, तुलाच भारी केलं, तुझं अभिनंदन. आणि या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे स्माइली. यस, आपल्याकडे व्हिडिओ आलेला आहे. नाव आहे अभिषेक बारहाते. बघूया त्यांनी काय पाठवलेलं आहे. अय लॅपटॉप बावड्या, अरे लाव रे तो व्हिडिओ. ब्रेकिंग न्यूज. होय मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज. आमच्या चॅनलने शोधलं किम जंग पाटील यांना. तर चला थेट जाऊया किम जंग पाटलांकडे. सर 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 आपण एवढे दिवस होते कुठं? बऱ्याच जणांना प्रश्न पडला. काही म्हणले आपण गेले, काही म्हणले मेले. पण नेमकं होते कुठं आपण एवढे दिवस? मी कांद्याच्या चाळी भरीत होतो. सांगायला काही हरकत नाही, कारण जगाचा प्रश्न आहे हा. जग म्हणत होतं मी मेलो, पण मी मेलेलो नव्हतो. मी कांद्यात चाळी भरत होतो. काय झालं, लॉकडाऊन पडल्यानंतर आम्ही जे कांदे काढले होते त्याला भरायला बायाच भेटाना. मग माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी ठरवलं का आम्ही घरगुती कांदे भरणार. आम्ही चाळी भरत होतो. आम्ही हक्काने सांगतो आम्ही मेलेलं नव्हतो. मग सर आपण फक्त एवढे दिवसात 40 भरल्या का अजून काही केलं का नाही? नाही, मी भरपूर कामं केली, नुसते चाळीच नाही भरल्या. तर मी तुम्हाला सांगतो, मी चाळी भरण्याऐवजी घरगुती सगळी कामं शिकलो. मी सगळे म्हणजे कुरड्या काढणं, चीक हाटणं, पापड्या करणं, लोणचं घालणं. अहो माझ्या इथल्या सगळ्या बाया चीक हाटायला, कुरडायचं सगळे मला बोली जातात. मला बोली जातात एक नंबर. आणि एवढंच नाही, मी मध्यंतरी ना पार घरगुती आता बसलो, बोर झालो, मग काय करावं म्हणून मी साड्याला पिको फॉल करायला शिकलो. माझ्याकडं इतकं टॅलेंट आहे, मी लेडीज टेलर झालो. काय होते, उद्या लॉकडाऊन फळणं पोट पाण्याचा प्रश्न आला तर कोण करणार, म्हणून मी करतोय. ओके. बरं सर, आपण मध्यंतरी चीनला धमकी दिली का आम्ही तुम्हाला उडून देणार, त्याच्याबद्दल काय नेमकं? नक्कीच धमकी दिली. मी खरं सांगतो, अहो काय झालं, त्यांची माणसं ना आमची माणसं सेम दिसते, बाया सेम दिसतात. काय करायचं आणि त्या दिवशी भारतात तुम्हाला खरं सांगतो, त्यांच्या पंतप्रधानाचा पुतळा सोडून माल जाळला. उद्या मारतील लोक. आणि त्यांचा मा बांधाला बांधे आधीपासून आमचे सगळे भांडणं राहतात, आधीपासून भांडणं आहेत. मी त्यांच्या बायाला लय वेळी सांगतो, आमच्या इकडे बांधावर गवत घ्यायला नका येतो. काय झालं, मी माझ्या बायको सोडून त्यांच्या एका बायकाला हाई गेलं, त्या दिवशी प्रॉब्लेम झाला, त्यांचे लोक हाणायला आले असते मला. म्हणून मी सरळ सांगितलं, परत इकडे गवत घ्यायला यायचं
जर मी चीनला धमकी दिली मी फोडून टाकू शकतो. ओके लवकर थोडं मला हानतीन ते. ओके हां धन्यवाद सर. हो येस. तर मंडळी, हे होते किम जंग पाटील. आज आभाळा एवढा माणूस आज वावरात राबतोय, तर तुमच्या आमच्या सारख्यांचं काय. कॅमेरामन शुभम जंगम सोबत मी शेखर गव्हाणे, सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. ओ वाह 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 वाह, क्या बात है अभिषेक बाराते. तुम्ही इतका भारी व्हिडिओ आम्हाला पाठवलेला आहे आणि याच्यामध्ये आम्हाला दिसतंय की किंग जॉंग काय पाटील असं त्यांचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे. आणि हे अभिषेक बारातेकडे बघितल्यानंतर मला खरंच वाटलं की आपण ते कोरिया बिरियामध्ये गेलो का काय, नॉर्थ कोरियामध्ये. नाही, तुम्ही अशी हेअरस्टाईल पण अशी कट मारली बाबा आणि तुम्ही दिसताय पण वाईच तसेच. म्हणजे तुमच्या गावामध्ये तुम्हाला किंग जॉंग म्हणतील आता या व्हिडिओनंतर, असं मला ठामपणे वाटतंय. पण तुम्ही असं दाखवलं की किंग जॉंग जो आहे तो कांद्याच्या चाळी भरतोय आणि त्याला सगळ्या जगात शोधतात की किंग जॉंग गेला कुठं का बाबा गेलाच डायरेक्टली. पण तुमच्या माध्यमातून आता जगाला कळलं की ते गेलेले नाही आहेत. तो माणूस कांद्याच्या चाळी भरत होता आणि वावरात राबत होता. पण तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्ही कांद्याच्या चाळी भरत असाल, वावरात राबत असाल, कारण तुमची तब्येत भरपूर आहे. आणि तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की किंग जॉंग कांदे लावत नव्हता किंवा चाळी भरत नव्हता, तर कांदे खात होता बहुतेक. पण लय भारी केलं तुम्ही, मला आवडलं, तुमचा कॉन्सेप्ट आवडला, तुमच्या भाषेतला गोडवा मला आवडलेला आहे. तुम्हाला मी दिलेले आहेत 8 स्माइली. बघू मंडळी आता पुढचा व्हिडिओ कोणी पाठवलाय. व्हिडिओ आलेला आहे रोहित शिनगारे यांच्याकडून. बघू त्यांनी काय पाठवलेलं आहे. ए लॅपटॉप भावा लाव रे तो व्हिडिओ. सर्वांचं मीटिंगमध्ये स्वागत आहे. हा हा, ही मीटिंग आपण व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे. राखीजी तुमचं प्रॉब्लेम काय आहे. मेरे करण अर्जुन बिल्डिंग में आएंगे. एक मिनिट मावशीजी, सोसायटीच्या गेट मधून कोणालाही आत येण्याची परवानगी नाही. मग धरती का सीना फाड़ कर आएंगे, आसमान चीर कर आएंगे. बाहेरच्या लोकांना अलाउड नाही, तुम्हाला माहित नाही कर. हे कोण होते दादा, कोण की अशी नेपाळी वेशामध्ये? अरे काय करताय तुम्ही? मेरे करण अर्जुन आएंगे. एक मिनिट बाई, हे करण अर्जुन आहे तरी कोण? हा, करण हा माझा भांडी धुणारा आहे आणि अर्जुन हा माझा ड्रायव्हर आहे. अरे राकेश जी शांत रहिए, हम ऑडियंस फॉल करता है. ही काय मिशी लावली तुम्ही का ग्लू लावलाय आणि मिशी चिकटवायची राहिली हे काय मला कळत नाही. पण ही मिशी तुमची लय कॉमेडी. तेरे करण अर्जुन नहीं आएंगे रे. आय 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 नहीं. रोहित शिंगारे तुम्ही लय खर्च केलाय बाबा या व्हिडिओसाठी असं मला वाटतं. काय काय लोक आपली मोबाईलवरती व्हिडिओ बनवतात, पटकन पाठवून देतात. तुम्ही कॉस्ट्युमचा खर्च केलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही वेगळे कपडे घातले, वेगळे कपडे बदलले. मला असं वाटतंय कपड्याच्या बरोबरीनं आवाज पण थोडे बदलले असते ना तर मग लय मजा आली असती. तुमचे ठाकूर साहेब तुम्हाला जरा जमले, पण तुमच्या राखीजी ज्या होत्या त्या जवळजवळ तुम्ही सनी देओलच करत होता. या 2.5 किलो का तशाच वाटत होत्या त्या मला मध्ये. पण तुम्ही प्रयत्न लय उत्तम केला. तुमच्या या प्रयत्नासाठी आपण तुम्हाला दिलेल्या आहेत 4 स्माइली. वा वा मंडळी, चला तर मग आता वळू लगेच आपण पुढच्या आपल्या व्हिडिओकडं. आपला पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलाय बघूया. त्यांचं नाव आहे राजेश गुराम. बघू मग आता त्यांनी काय पाठवलंय. ए लॅपटॉप बावड्या, अरे लाव रे तो व्हिडिओ. माका एक गोष्ट सांगायची आहे तुमका. सांग काय तर लवकर, काम असत माका. प्रेमाने बोलतानाच ना तर सांगतो. सांग प्रेमाने बोलते. सांग. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू वन कोण ते सांगा माका. ऐकलं, लॉटरी लागली तर काय करतलं?
अर्धे पैसे तुमका घेतलंय अर्धे पैसे माका घेतलंय आणि मी आपली मायाची वाट धरतले म्हणजे तुमका पण त्रास नको आणि माका पण देतो त्रास नको. माका लॉटरी लागली 20 रुपयाची 10 रुपये तुका ठेव 10 रुपये माका ठेवतोय एका बॅग भर आणि माझ्या वाटेला. वा 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 वा. काय हो तुम्ही नाही एकदम साधे असतात तुमका कोणावर येऊन फसवून जाता. तुझ्या बापाशीपासून सुरुवात झाली आहे. माका पहिला फसवलं तुका गळ्यात मारल्या माझ्या. वा 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 वा. लय भारी लय भारी लय भारी. आणि कपलची कॉमेडी आली की मला लय आवडती बघा, कारण घराघरामध्ये ही धमाल सुरूच असते. आणि ही टॉम अँड जेरीची जोडी असते असं मी नेहमीच म्हणतो, ज्यांच्यामध्ये ही नोकझोक चालू असते आणि त्याच्यामधून विनोद घडतात. पण यांच्या या गोड भाषेवरून मला असं वाटतंय की हे कोकणातले आहेत. डोंबिवलीत सध्या ते राहत आहेत आणि त्यांनी इतका सुंदर हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर केला. कोकणातली भाषाच लय गोड आहे हो, आणि त्यातल्या त्यात माणसं तर लयच भारी. मला एक कळत नाही, पण कोकणी माणसांबद्दल नेहमी एक असं म्हणलं जातं की कोकणची माणसं साधी भोळी आहेत. बरोबर आहे, पण अण्णा नायकांचं काय करायचं? त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला हे वाक्य जरा खटकतं, कोकणची माणसं साधी भोळी. पण तुम्ही दोघं साधे बोळे आहे हे मला पटलेलं आहे. निदान नाही, वहिनी आमच्या साध्या बोळ्या मला वाटल्या, पण हे जे तुमचे मिस्टर आहेत राजेश साहेब ते काय मला फार साधे बोळे वाटलेले नाही आहेत. त्यांच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा. पण लय भारी व्हिडिओ केलेला आहे तुम्ही, आणि तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइली. लय मजा येते. आपल्या लाव रे तो व्हिडिओमध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळे व्हिडिओ पाठवत आहेत. तुम्हाला माहिती आहे का, माझ्याकडे असा मेसेज आला आहे की लहानपणीचे अजय अतुल सापडलेले आहेत. हो, तसा एक व्हिडिओ म्हणे आपल्याकडं. म्हणजे ते आत्ताच्या काळातले आहेत, पण अजय अतुल असते तर असेच असते कदाचित असं म्हणतात. सार्थक आणि शिवांग चोरगे यांनी व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे. बघूयात काय पाठवलाय. लॅपटॉप भावा लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार दोस्तों, मैं सार्थक मोहन चौधरी और ये मेरा भाई शिवांश चौधरी. तो आज हम जुगलबंदी करने वाले हैं. ये मुझे सरगम बताने वाला है, ये मुझे नोट्स बताने वाला है, और इसके नोट्स के साथ मैं मेरी बांसुरी बजाने वाला हूँ. तो वो सॉन्ग है अभी मुझ में कहीं. वा वा. अरे बापरे, किती तयारी बघितली का तुम्ही? अभिनयच फार. मासा म्हणला तू जवळजवळ. त्याला वाजवू दे, सोडूनच दिलं. वा वा. वा वा. गमर. वा 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 वा. खरं तर बासरी ज्या मोठ्याने होती ती सुरात वाजवली आणि त्याला ती येत असणार असं दिसतंय. पण बारका जो आहे त्यांनी जवळजवळ 12 खडी म्हणली त्या सरगममध्ये असं माझ्या लक्षात आलं. आणि बारका जो आहे तो संगीतकार होईल का नाही मला माहीत नाही, पण ॲक्टर पक्का होणार आहे तो. कारण ती सरगम म्हणायची ॲक्टिंग तो लय भारी करत होता की ते त्याला आलंच आहे, असं त्याच्यामध्ये आहेच आहे. आणि दोघा भावांनी हा लय भन्नाट व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे. बारक्याचा अजून एक व्हिडिओ आहे. अरे बाप रे. दो सरदार और तुम 3.
यार. हसणं बघितलं का तुम्ही? आ आ आ आ शेवटचं करायचं नाही आता सध्या बाळा. तुमकायचं नाही कुठं सुद्धा, नाही तर आपल्या व्हिडिओ बरोबर आपल्याला लगेच एक पावतीच येईल दंडाची. तसं नाही करायचं. पण लय भारी केलेलं आहे. आणि सार्थक आणि शिवांग तुम्ही फार चांगले कलाकार होणार मोठेपणी, हे तुमच्यामध्ये आत्ताच दिसतंय. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या या व्हिडिओसाठी. मी तुम्हा दोघांना देत आहे 7 स्माइली. वा वा. तर मंडळी आता लगेचच जाऊयात आपल्या पुढच्या व्हिडिओकडं. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे सतीश कासेवार यांनी. बघू त्यांनी आपल्यासाठी काय कला सादर केली. ए लॅपटॉप भावड्या, अरे लाव रे तो व्हिडिओ. मित्रांनो, एका बसमध्ये बरेच राजकीय पुढारी प्रवास करत होते आणि प्रत्येक जण खिडकीपाशी बसण्यासाठी धडपडत होता. परंतु एक नेते होते, त्यांना खिडकीपाशी जागाच मिळाली नाही. ते नेते होते देवेंद्र फडणवीस. आणि प्रत्येक नेत्याकडे जात होते आणि प्रत्येकाला म्हणत होते की मला खिडकीपाशी बसायला जागा द्या. तर सुरुवातीला जात आहेत देवेंद्र फडणवीस साहेब अशोक चव्हाण साहेबांकडे. काय म्हणतात? अध्यक्ष महोदय, मला खिडकीपाशी बसण्यासाठी जागा हवी आहे. अशोक चव्हाण साहेब, तुम्ही ज्या ठिकाणी बसला त्या ठिकाणी मला बसायचं. अशोक चव्हाण साहेब म्हणतात, खरं पाहता माझी परिस्थिती पाहता तब्येत ठीक नसल्यामुळे मला खिडकीपाशी बसणं गरजेचं आहे आणि इथून उठण्याचा कुठलाही प्रश्न नाही आहे, कारण सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी येऊन ही जागा पकडलेली आहे, त्यामुळे मी उठणार नाहीये. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात, असं म्हणून चालणार नाहीये, ही जागा तुम्ही चिटिंग करून मिळवलेली आहे, तेव्हा या जागेवरती माझाच अधिकार आहे. अजित पवार म्हणतायत त्यांना, मी काय बघतो, आता जागा भेटल तिथं बसा, प्रवास फार लांबचा आहे, सकाळी आपण बोलूया. सकाळी बोलण्याचा विषय नाहीये, तुम्ही बिलकुल सकाळी मला बोलू नका. तुम्ही एकदा मला सकाळी बोलवलं होतं आणि त्यानंतर रात्रीच्या माझ्या झोपा उडवलेल्या आहे. ठीक आहे, मी पुढे कुठली खिडकी रिकामी असेल तिथे बघतो आणि नाही जर मिळाली तर मी या ठिकाणी पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल. सतीश कासेवार, तुम्ही खूप सुंदर हे आवाज काढलेले आहेत. खरं तर आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना एका मंचावरती आणणं किंवा एकत्र आणणं किती अवघड आहे. पण तुमच्या घशामध्ये अख्खं मंत्रिमंडळ आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तुम्ही कुणाला सुद्धा एकत्र आणू शकता तुमच्या या आवाजाच्या माध्यमातून. लय भारी तुम्ही या सगळ्या कला सादर केल्या. पण त्याच्यामध्ये जे अजितदादा पवार साहेब होते त्यांचा आवाज जरा म्हणजे जमायला पाहिजे होतं तुम्हाला असं मला वाटलं. बाकी सगळे तुम्ही उत्तम प्रयत्न केले. म्हणजे जरा असं केलं असतं तर मला आणखीन आवडलं असतं. आज ज्या ठिकाणी आपण सगळे जमलेलो असताना लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून घराघरामध्ये आपण सगळे हा कार्यक्रम पोचवत असताना, सामाजिक कार्य करत असताना हा एक अत्यंत वेगळा आणि स्तुत्य उपक्रम या ठिकाणी जीवानं मांडलेला आहे. माझ्या त्यासाठी मनापासून शुभेच्छा आहेत. आणि मी एवढंच म्हणतो, लावा रे तो व्हिडिओ त्या ठिकाणी. जरा असं तुम्ही ट्राय करायला पाहिजे होतं असं मला वाटलं. पण ती तुमची स्टाईल आहे आणि तुम्ही खूप चांगलं केलं. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला दिलेल्या आहेत 7 स्माइली. वा वा मंडळी. तर आता वळूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात तो कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय सायली शिंदे यांनी. लॅपटॉप भावड्या, अरे लाव रे तो व्हिडिओ. हा नवरदेवाचं काय खरं नाही. अरे हो,
अरे बाप रे बाप, आतापर्यंत मंडळी आपण लग्नाच्या व्हिडिओ कॅसेट बघितलेल्या असतात, त्याच्यामध्ये जागरण गोंधळाची व्हिडिओ कॅसेट असती, पण ती बघताना एक आपण बाबा रमतो त्याच्यामध्ये. पण ही जर खरी लग्नाची व्हिडिओ कॅसेट असेल जागरण गोंधळाची तर काय विचारायलाच नको. म्हणजे या सायली शिंदेंना मी मानलंच बाबा की गोंधळाचा कार्यक्रम आहे, पण त्यांनी गोंधळ फारच सिरियसली घेतलंय नाव. हे बघा वहिनी, जागरण गोंधळ हा साधारणपणे घरात शांतता नांदावी याच्यासाठी घातला जातो, आणि तुम्ही डायरेक्ट गोंधळात गोंधळ घातलेला आहे. पण एक उत्स्फूर्तपणे नृत्य तुम्ही त्याच्यामध्ये केलं की जसं काही वारच येतं अंगामध्ये बाबा, तसं वाटायला लागलं होतं मला. तुमचं हे नृत्य बघताना बाकीचे सगळे एन्जॉय करतात असं मला वाटलं. नवरदेवांची वाट लागली होती मात्र, आणि तिकडे एका बाईचा मात्र ठोका चुकला असणार आहे काळजाचा, तुमच्या होणाऱ्या सासूबाई. त्या म्हणल्या असतील हा जर प्रोमो असेल तर पिक्चर काय असेल पुढचा विचार करा. पण लय भारी व्हिडिओ, मला लयच आवडला. तुम्हाला मी देत आहे या व्हिडिओसाठी 6 स्माइली. तर मंडळी, लाव रे तो व्हिडिओ म्हणत आता लगेच आपण जाऊ आपल्या पुढच्या व्हिडिओकडं. बघू तो कुणी पाठवलेला आहे. व्हिडिओ पाठवलेला आहे नयन सप्रे यांनी. बघू काय पाठवलंय. लॅपटॉप भावा, लाव रे तो व्हिडिओ. आहो आहो, काय ग? मला सांगा तुमच्या जीवनातली सर्वात मोठी समस्या काय? अहो सांगा ना, असे पाहताय काय नुसते, सांगा सर्वात मोठी समस्या काय? तो अजूनही फक्त पाहतोय. वा, नयन सप्रे, तुम्ही व्हिडिओ बनवून घेतला करा, पण आता मिसेस बघतील ना तेव्हा मग बघा, मग समस्या तुमच्या वाढणार आहेत असं नाही तुम्हाला वाटत. पुढचा व्हिडिओ बघू त्यांचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 36 37 38 काय आलं पप्पा? अरे 12 नंतर 13 येताना डायरेक्ट 36 कस काय आलं? नाही 12 नंतर 36 देता. अरे बाळा, 12 नंतर 13 येतात, 14 येतात, 15 येतात. नाही ऑनलाईन क्लास मध्ये सरांना शिकायला मले. काय सांगतो? लाव बरं, सरांना फोन लाव तुझ्या. हा का? हा घ्या. हा हॅलो. हा चौधरी साहेब बोला, काय म्हणता? तुम्ही मुलांना चुकीचे काय शिकवताय हो? अहो काय चुकीचं शिकवलंय मी? ते पोरग 1 2 म्हणत होता ना, तर 11 12 13 म्हणलं, डायरेक्ट 36 बोललं पोरग. अहो नाही साहेब, वायफायची रेंज जी 13 ला गेली होती ना, ती डायरेक्ट 36 ला आली. वा 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 वा, नयन सप्रे, अभिनंदन, तुमचा व्हिडिओ मला आवडलेला आहे. आणि त्यातला हा जो विषय तुम्ही निवडलेला आहे ऑनलाईन क्लासेस. आता सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि शाळा कधी सुरू होणार ही सगळ्यांना चिंता असल्या कारणानं घरातच शाळा भरलेली आहे आणि ते ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. आमच्या गावात पण चालू आहे मंडळी ऑनलाईन क्लासेस. हां, ते असं समोर मोबाईल ठेवायचा, नाही तर मग ज्याच्याकडे लॅपटॉप आहे ते लॅपटॉप ठेवतात आणि पोरं त्याच्यासमोर बसतात आणि मग मास्तर त्यांना शिकवतात बाबा. आता आपल्या इकडे काय झालेलं आहे, पोरं मास्तरांच्या वरचे हुशार झाले. तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे शाळा बुडवणं हे काय पोरांना शिकवायला लागत नाही, ते त्यांच्या मुळात रक्तामध्येच असतं. आता आमच्याकडची पोरं काय करतात माहिती आहे का, ते ऑनलाईन क्लासेसला बसतात घरात आणि तिकडून मास्तरनी जर प्रश्न विचारला की ए बाबड्या तू सांग बरं उत्तर, आणि त्याला येत नसलं की बाबड्या एवढंच करतो. हां बाबड्या बाबड्या, हां तू 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 सांग उत्तर बाबड्या. हां हां, अरे बाबड्या तू उत्तर सांग. काय झालं, ऐकू येत नाही म्हणतो, रेंज नाही आमच्या गावात. पोरांना ना हे आता लय धमाल टाइमपास सुचलेला आहे. रेंजेस नाही म्हणायचं, नाही तर ऐकूच येत नाही म्हणायचं, कारण ऑनलाईन आहे ना, काहीच करू शकत नाही. पण तू पाठवलेले व्हिडिओ मला लय आवडले आणि या व्हिडिओसाठी मी तुला दिलेल्या आहेत 7 स्माइली. वा वा. तर मंडळी, आजच्या एपिसोडचे सगळे व्हिडिओ आपण बघितले. आता वेळ झाली आहे ह्या एपिसोडमधले 3 फायनल व्हिडिओ निवडण्याची. 3 लोकांची नावं मी निवडणार आहे आणि ते व्हिडिओ बघतील आपले गेस्ट परीक्षक. आणि आजचे आपले गेस्ट परीक्षक असणार आहे
महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार कॉमेडियन भाऊ कदम, भालचंद्र कदम यांना आपण फोन लावणार थोड्याच वेळात. व्हिडिओमधून आपण त्यांच्याशी बोलणार आणि त्यांना आपण देणार आपले 3 फायनलिस्ट. आणि आजच्या भागात जे 3 व्हिडिओ फायनलमध्ये गेलेले आहेत ते आहेत, एक ज्यांनी किंग जॉंग उंग केलेले होते ते अभिषेक बारहाते, छोटी मुलगी जानू जिनं तिच्या कुटुंबाबरोबर व्हिडिओ केलेले होते, आणि तिसरे नाना म्हणजेच सदानंद उगले. या तिघांचंही सिलेक्शन झालंय फायनलमध्ये. आता लगेचच व्हिडिओ कॉल करूयात भाऊ कदम यांना. ए लॅपटॉप भावड्या, हरलाव रे भाऊ कदम यांना व्हिडिओ कॉल. नमस्कार, आजच्या भागात तुमचं स्वागत. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे आजच्या भागातले विजेते निवडण्याची. कालच्या भागामध्ये भाऊ कदम आपल्या बरोबर होते आणि आज सुद्धा ते आपल्या बरोबर आहेत. नमस्कार भाऊ. नमस्कार. 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 भाऊ कदम हे म्हणजे सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व आहे असं मला म्हणावंच वाटतं. एक तर भन्नाट माणूस स्वतः एक व्यक्ती म्हणून, एक भारी कॉमेडियन, एक भारी अभिनेता आणि एक भारी गायक. बाबा, तर आत्ता माझी एक विनंती आहे की आमच्या या सगळ्या रसिकांना तुम्ही काहीतरी 1-2 ओळी छान ऐकवाव्यात. कॉमेडी तर नेहमी आपण बघतोच तुमची, पण 2 ओळी गाण्याच्या गझल तुमच्या आवडीचं काय पण. होठों से झूलो तुम, मेरा गीत अमर कर दो, बन जाओ मीत मेरे, ये प्रीत अमर कर दो. आकाश का सूनापन मेरे तन्हा मन में, पायल छनकाती तुम, आ जाओ जीवन में, नई रीत चला कर तुम, ये प्रीत अमर कर दो, नई रीत चला कर तुम, ये प्रीत अमर कर दो. वा, लय भारी, लय भारी, लय भारी. तर आज सुद्धा मी तुम्हाला काही व्हिडिओ पाठवलेले आहेत आजच्या भागातले 3 फायनलिस्ट जे मला वाटले, तर ते तुम्ही बघावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो. नक्की. अरे जग म्हणतो मी मेलो, पण मी मेलेलो नव्हतो. मी कांद्यात चाळी भरतो. अरे खरंच किंग जॉन आहे. अरे ही काय बोलते. अरे बाप, हे मोठ्या बाईसारखी. आपले पूर्वज दगडानं आग लावायची, आपण तर आता तोंडानं आग लावून मोकळे होतो बा. वा वा, टप तर झाली आहे तिघांमध्ये. अरे वा, पण मला वाटतं आपले किंग जॉन जे आहेत अभिषेक ते विजेते व्हावे असं मला वाटतं. येस येस, अभिषेक बारहाते असं नाव आहे त्यांचं, ते विजेते झालेले आहेत. वा वा वा, अभिनंदन. मी असं ऐकलं की तुमची जी एक बारकी आहे ती असं उलट चालते म्हणे, म्हणजे काय हा प्रकार आहे? अरे ती नीट बसतच नाही व्यवस्थित. असं टेकून बसते बाबा, टी व्ही बघते नाही, तर तिचा एक पाय वरती असतो, खाली आडवी होते. आणि हा, म्हणजे काय विचित्र. म्हणजे मी जे इंग्लिश पिक्चरमध्ये जे बघितलंय ना, नाही का ते चालतात नाही का भूत, हो हो हो, तशी रे ती एकदा अचानक माझ्यासमोर अशी उलटी अशी करत चालत गेली. ठप ठप ठप. तर मी बघतच बसलो. अरे बोले हे काय हे काय सुचतं हिला. म्हणजे रबर कसा असतो तशी ती लवचिक आहे. ती कशी काही ती नीट राहतच नाही, बसतच नाही. तिला तो ती आवड आहे तिला खूप. ती बोलला ना नीट बस, नाही मला असंच आवडतं असं सांगते. त्यांचा पण एक व्हिडिओ पाठवा, मग आम्ही लोकांना दाखवू तिचे वेगळे योगासनं बघा कसे आहेत, जिम्नॅस्टिक. पाठव, योगासनाचं पाठवतो. माणूस किती मोठा झाला तरी भूताला घाबरतो, पण मी नाही घाबरत. भूताला घाबरायचं नाही.
काय काय आवली कॅरेक्टर त्यांच्याच घरामध्ये आहेत म्हटल्यानंतर माणूस असा भारी होणारच. तुम्हाला कसा वाटला आपला कार्यक्रम? अरे मस्त, आमच्या घरी पाहतातच आहेत, असं खूप बरं वाटतंय की, आणि तुला बघितलं की सतत मला ती चलाचीच आठवण येते. कारण त्यानंतर तू हेच केलंस ना आता हा युवाचा, पण तो पण खूप सक्सेस आहे आणि असाच सक्सेस चलासारखं त्यालाही मिळू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि खूप चांगला चालू दे कार्यक्रम. येस, नक्की, धन्यवाद. आणि तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्या बरोबर असेच जोडले जा. धन्यवाद भाऊ, शुभरात्री. थँक्यू, शुभरात्री. तर मंडळी, भाऊ कदम यांनी विजेते निवडलेले आहेत अभिषेक बारहाते. आता लगेचच आपण अभिषेक बारहाते यांना व्हिडिओ कॉल करू. लॅपटॉप भावा, लाव अभिषेकला व्हिडिओ कॉल. तर मंडळी, आता अभिषेक बारहाते आपल्या बरोबर आहे. अभिषेक, नमस्कार. हॅलो सर. हॅलो 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 हॅलो. अरे बाप रे, तुम्ही तर आता किंग जॉंगचे एकदम वेगळंच झालं तुमचं. आता काय करून ठेवला लुक एक वेगळा? आणि सर ते काय आलं, आता मध्ये ते कटिंगवाल्याचं दुकानं चालू झाले ना, आणि परत लॉकडाऊन पडन म्हटलं घ्यावा आपलं वस्तार आणून घेतलं. म्हणजे आता तर मी जवळ जवळ बेसनाचा लाडू वाटताय आत्ता. एवढं गुटगुटीत आणि गोल बघतोय आम्ही तुम्हाला. पण तुमचा व्हिडिओ बघितला आपण. हो सर. आणि तुम्हाला सांगायला आवडेल की तुमचा व्हिडिओ महाराष्ट्रातले सुपरस्टार कॉमेडियन भाऊ कदमनी बघितला. आणि भाऊंला तुमचा व्हिडिओ लय आवडलेला आहे. धन्यवाद सर. तुमची कॉन्सेप्ट पण मस्त होती की बाबा किंग जॉंग पाटील असं तुम्ही केलं होतं. आणि ते सध्या लॉकडाऊन मध्ये एक बाबा वावडी उठली होती की ते गेले जगातनच गेले का काय. बरोबर. पण ते कुठं होते ऍक्च्युली, तर कांदा काढीत होते, कांद्याच्या चाळी भरत होते. हे मला फारच आवडलं. थँक्यू सर, थँक्यू. अभिषेक, कुठं राहतो तू? कुठं राहतो? सर मी सोनई तालुका नेवासा, शनी शिंगणापूरच्या जवळचं गाव आहे, तिथे राहतो. अरे वा 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 वा. आणि काय करतोस तू अभिषेक? सर सध्या शिक्षण पूर्ण झालंय आणि मी सध्या घरीच आहे, शेती बघतो. अरे वा 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 वा. पण चांगलं आहे की काहीतरी तू वेगळं करतोयस. आणि भाऊ कदम यांनी असं ठरवलेलं आहे की या एपिसोडचे विजेते असले पाहिजेत अभिषेक बारहाते. थँक्यू भाऊ सर. तुमचंही थँक्यू सर, थँक्यू. आता प्रत्येक विजेत्याला मिळणार आहे वेंकीज प्युरोटीन यांच्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर. झी युवा वाहिनीतर्फे तुला मिळत आहे 5,000 रुपयांचा पुरस्कार. थँक्यू सर. मंडळी, चला आता पाहूयात डॅझलर इटरना मोमेंट ऑफ द डे. मंडळी, आता पाहूयात वेंकीज प्युरोटीन एनर्जेटिक परफॉर्मन्स ऑफ द डे. आपले पूर्वज दगडानं आग लावायचे, आपण तर आता तोंडानं आग लावून मोकळे होतो बा. तर मंडळी, या आठवड्यात तर मजा आली. सगळे व्हिडिओ आपण बघितले. आता मला उत्सुकता लागलेली आहे पुढच्या आठवड्याची. पुढच्या आठवड्यात कुठले कुठले व्हिडिओ आमच्याकडे येणार, त्यामध्ये तुमचा सुद्धा एक व्हिडिओ असावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून लगेचच व्हिडिओ पाठवा. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9011517825. लवकर व्हिडिओ पाठवा. भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ.